संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म मंचावरती माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वप्रथम पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत मंगल कामना, मंगल सदिच्छा, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवाराच्या निमंत्रणावरून आम्ही इथे असे हे चोखांद्रे परिवार, चोखांद्रे परिवारातील सर्व सदस्य, ताई, त्यांचे संपूर्ण परिवार आणि परिवाराला सहकार्य करणारे आपण सर्व उपासिका संघ, उपासक मंडळी, आपल्या सर्वांच्या प्रती मी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने सर्वप्रथम मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। नागपूरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आपल्या पावा बुद्ध विहारामध्ये आजचा हा धम्म संस्कार आपण संपन्न करीत आहोत। आतापर्यंत आम्ही महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी गेलो, अनेक विहारांमध्ये धम्मदेसना झाली, परंतु काही काही विहारांची नावं ही नेहमी लक्षात राहतात, म्हणजे विसरताच येत नाही। काही काही विहारांची नावं नेहमीच लक्षात राहतात, म्हणजे अशी नावं असतात की त्या नावामागचा इतिहासच असा असतो की तो इतिहास कोणी विसरू शकत नाही। तुम्ही आमचं स्वागत करीत असताना जेव्हा आम्ही त्या झाडापर्यंत आलो, सहज नजर टाकली बोर्डावर, तिथं वरती लिहिलेलं आहे पावा बुद्ध विहार। मनातल्या मनात इतिहास असा येऊन निघून गेला। पावा शब्द ऐकल्याबरोबर, पावा शब्द वाचल्याबरोबर तो बुद्धाचा इतिहासच डोळ्यासमोर असा उभा राहिला। अरे किती सुंदर नाव आहे पावा, किती सुंदर नाव आहे। ती पावा नगरी, तो चुंद लोहार आठवला, ते चुंद लोहाराने भगवान बुद्धांना दिलेलं ते भोजन आठवलं, त्या भोजनामुळे भगवान बुद्धांना अतिसाराचा रोग झाला ते आठवलं। पावा नगरीहून हत्तीग्रामला गेले, तिथून विविध गावांना भेटी देत देत भगवान बुद्ध कुशीनगरला गेले, तिथे भगवंतांचं महापरिनिर्वाण झालं। महापरिनिर्वाण झाल्यानंतरही भगवान बुद्धांच्या अस्थींचे 8 समान भाग झाले। हेच तर पावाचे मल्ल लोक होते, मल्ल कुशीनगरचे आणि पावाचे लोक जे मल्ल लोक होते, या मल्ल लोकांनी तर सुद्धा भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त केल्या आणि अतिशय म्हणजे त्या पावाच्या मल्लांनी खूप श्रद्धापूर्वक कुशीनगरवरून त्या अस्थी पावाला आणल्या। पावाला आणून भगवान बुद्धांच्या अस्थींवरती भव्य अशा स्तूपाची निर्मिती केली होती।
आज तो स्तूप कुठे आहे माहिती नाही, परंतु पावा बुद्धकालीन पावा नगरी आजही बिहारमध्ये आहे. त्याला पावापुरी म्हणतात. राजगीरच्या अगदी बाजूलाच आहे, बिहार शरीफ रोडला. तिथे आता मात्र बुद्धाचे ऐतिहासिक खानाखुणा काहीच दिसत नाही. म्हणजे तो स्तूप कुठे निर्माण केला त्याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. किंवा आपल्या इकडचं जे सरकार आहे किंवा ASI जे आहे, आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ते पण काही बुद्धिस्ट हिस्ट्रीमध्ये इंटरेस्टिंग नाही आहे. त्यामुळे बुद्ध अस्थींवर सुरुवातीचे जे 8 स्तूप निर्माण झाले त्यापैकी काही स्तूप आजही आहे, जसं वैशालीमध्ये आहे, कपिलवस्तूमध्ये आहे. पण अजूनही काही स्तूप अजूनही सापडलेले नाही आहेत. तर एक जस्ट सांगायचा भाग म्हणून पावा शब्द वाचल्याबरोबर हा सगळा इतिहास आमच्या डोळ्यापुढे उभा राहिला. आणि आपण सर्व पावा बुद्ध विहारातील उपासक आणि उपासिका आहात. यापूर्वी सुद्धा इतिहास आपण ऐकला असेल, वाचला असेल. तर हे इतिहास आहे बघा, प्रेरणादायी इतिहास आहे. आणि या ऐतिहासिक नाव असलेल्या पावा बुद्ध विहारामध्ये आजची ही धम्मदेसना, हा धम्मदेसनेचा संस्कार आपण संपन्न करीत आहोत. उपस्थितांनो, आपण फार पुण्यवान आहोत. आपण फार पुण्यवान आहोत की आपल्याला या मानवी जीवनामध्ये बुद्धिस्ट म्हणून, बौद्ध म्हणून जीवन जगण्याची संधी उपलब्ध झाली. किती पुण्यवान लोक आहोत आपण. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान आदर्श प्राप्त झाला. त्या समाजामध्ये आपण जन्म घेतला ना. आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोहिनूर हिरा जन्मास आला की ज्याने आपलाच काय, या भारतातील तमाम लोकांचा उद्धार केला. बघा, संविधान लिहिलंय बघा. या बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये आपला जन्म झाला. बाबासाहेबाचा DNA, समजते DNA, रक्तातल्या पेशी, बाबासाहेबाचा DNA आपल्यामध्ये आहे की नाही? आहे की नाही? बाबासाहेबाचा DNA आपल्यामध्ये आहे. मग बघा बरे, आपण किती पुण्यवान आहोत. किती पुण्यवान आहोत. एकतर बाबासाहेबाचा समाजात जन्म घेतला, बाबासाहेबाचा DNA आपल्यामध्ये आहे. आणि आज बघा, स्वाभिमानानं बौद्ध म्हणून आपण जीवन जगत आहोत. 68 वर्षांचे आपण बौद्ध झालेले आहोत. किती मोठं पुण्य बघा, आपल्याला संधी उपलब्ध झाली. या जीवनामध्ये धम्माचं आचरण करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली बघा. नाहीतर काय झालं असतं बघा आपलं. आज किती पुण्यवान आहोत आपण की आपल्याला बाबासाहेबांच्या या संघर्षामुळं, त्यागामुळं बौद्ध धम्म आचरण करण्याची संधी उपलब्ध झाली. तर आज या संधीचा आपण किती सोनं करायला पाहिजे, किती चांगलं धम्माचं आचरण करायला पाहिजे, किती जास्तीत जास्त धम्मवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी नेहमी बुद्धाचं वचन ऐकण्याचा, धम्मदेसना ऐकण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बघा, ही संधी आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे या संधीला दवडू नका. या संधीला सोनं करा. बुद्धाचा धम्म समजून घ्या. काय भगवान बुद्धांचा धम्म आहे. जो जो कोणी या धम्माला आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करेल त्याचं मंगलच होईल. मग तो बालवयामध्ये आचरण करेल त्याचं मंगलच होईल. तरुणपणात जरी आचरण करेल तरी मंगल होईल. म्हातारपणात जरी आचरण करू लागला ना तरी मंगलच होईल. बघा, मंगलच होईल. कारण धम्मच असा आहे, आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्योसान कल्याणं. अरे, सुरुवातीला पण कल्याणकारक आहे, मध्येही कल्याणकारक आहे, अंतही कल्याणकारक आहे. बघा, असा हा बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, अत्थाय हिताय देसेत धम्मं, आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्योसाति कल्याणं. हा आदेश दिला भगवान बुद्धांनी. कोणाला? सारनाथ मध्ये त्या 60 भिक्खूंना, अरहंत भिक्खूंना आदेश दिला की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी लोकांवर अनुकंपा करा, या धम्माची देसना करा. कारण हा धम्म सर्वांच्या कल्याणाचा आहे. तर तो सारनाथचा बघा इतिहास,
इतिहास आठवा बघा तो सारनाथचा, की ज्या सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी या बौद्ध धम्माची स्थापना केली. बौद्ध धम्माचं जन्मस्थान आहे सारनाथ, कारण तिथे भगवान बुद्धांनी धम्माची स्थापना केली. धम्म चक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला. किती लोकांनी वाचलं बरं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र? कोणी वाचलं? कोणी नाही वाचलं? एखादं कोणी असेल ना ऐकलं? ठीक आहे, तेवढं तरी ठीक आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश भगवान बुद्धांनी सारनाथ मध्ये केला. बुद्धाचा तो पहिला उपदेश आहे. काय आहे तो उपदेश? त्या पंचवग्य भिक्खूंना कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प या 5 परिव्राजकांना भगवान बुद्ध बुद्धत्व ज्ञानाचा पहिला उपदेश करतात, प्रथम उपदेश करतात. त्याला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र असं म्हणतात. आणि काय सांगतात भगवान बुद्ध या सूत्रामध्ये? की या जीवनामध्ये सर्वोत्तम सत्य आहे, त्याला 4 आर्य सत्य म्हटलेलं आहे. दुःख सत्य आहे, दुःख समुदय आर्य सत्य आहे, दुःख निरोध आर्य सत्य आहे, दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य आहे. या 4 आर्य सत्याची देशना भगवान बुद्धांनी त्या सारनाथ मध्ये पंचवग्य भिक्खूंना केली. दुःख तर आहे, त्या दुःखाला निर्माण करणारे कारण पण आहेत, त्या कारणांचा निरोधही करता येतो आणि त्या दुःखाला निरोध करण्याचा मार्ग सुद्धा आहे. दुःख निरोध गामिनी पटीपदा, दुःखाला निरोध करण्याची पटीपदा, तो मार्ग कोणता मार्ग आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात एततं भिक्खवे मज्जिमा पटीपदा अत्थी. भिक्खूंनो, या जीवनातील दुःख नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे, अनुत्तर आहे. एततं भिक्खवे, भिक्खूंनो एततं भिक्खवे अनुपगम्मं, अनुत्तर आहे, त्याच्यापेक्षा अनुत्तर काहीच नाही आहे. एकमेव दुःख मुक्तीचा मार्ग आहे. एततं भिक्खवे अनुपगम्मं मज्जिमा पटीपदा अत्थी. मध्यम मार्ग आहे हा, मध्यम मार्ग. आणि मध्यम मार्ग म्हणजे कोणता? बुद्ध सांगतात कोणता मध्यम मार्ग आहे, कोणता दुःख मुक्तीचा मार्ग आहे, कोणता निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. तर बुद्ध म्हणतात एततं भिक्खवे मज्जिमा पटीपदा अत्थी सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा सती, सम्मा वायामो, सम्मा समाधी. काय म्हणतात त्याला? आर्य अष्टांगिक मार्ग. या 8 सम्यक तत्वांनी बनलेला, अनुत्तर असलेला, अनुपगम्मं असलेला हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे भिक्खूंनो, की जो मध्यम मार्ग आहे, जो दुःख मुक्तीचा मार्ग आहे, जो सर्व प्रकारच्या निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही दुःख मुक्तीचा. हे आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, फार डीप तत्वज्ञान आहे हे. पुन्हा पुन्हा आपण समजून घेतलं पाहिजे, आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी केली पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गच आहे जो तुम्हाला, आम्हाला, आपल्या सर्वांसाठी आचरणिक धम्म आहे, ज्याचं आचरण आपल्याला करायचं आहे. का करायचं आहे? का करायचं आचरण याचं? कशासाठी? दुःख मुक्तीचा मार्ग आहे. बुद्धानं सांगितलेलं आहे ना, दुःख आहे हे समजून घेतलं, त्याच्या आचरणाची गरज नाही. दुःखाला कारण आहेत ते सुद्धा समजून घेतो आपण, थेरिकली समजून घेतो, त्याचे आचरण करायची गरज नाही. दुःखाच्या कारणांचा निरोध करता येतो हे सुद्धा आपण थेरिकली समजून घेतलं, प्रज्ञापूर्वक समजून घेतलं. पण दुःखाच्या कारणांना नष्ट करण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना, हालचाल करावी लागेल ना, प्रॅक्टिकली प्रत्यक्ष पटीपत्ता धम्माची पटीपदा करावी लागेल, धम्माचं आचरण करावं लागेल ना. सहज हाताची घडी करून बसल्यानं दुःख नष्ट होईल का? नाही होणार ना. तर यासाठी बुद्धाने सांगितलेलं आहे सर्वात महत्वाचं आहे आचरण, धम्माचं आचरण, दुःख मुक्तीच्या मार्गाचं आचरण. तर कोणता दुःख मुक्तीचा मार्ग आहे? हाच तर आहे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि याच मार्गाचं आचरण आपल्या सर्वांना करायचं. भिक्खू असो की भिक्षुणी असो,
उपासक असो की उपासिका असो, प्रत्येकाला या आर्य अष्टांगिक मार्गानेच जाऊन या आर्य अष्टांगिक मार्गाचं आचरण करूनच तो दुःखमुक्त होऊ शकतो. दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. म्हणून बांधवांनो, स्वतःमध्ये ज्ञानाची वृद्धी करा. या आर्य अष्टांगिक मार्गाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. या आर्य अष्टांगिक मार्गातील तत्व आपल्या जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा, कारण याच्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा कोणताच मार्ग नाही आहे, एकमेव मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी केवळ धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्येच नाही, अनेक ठिकाणी भगवान बुद्धांनी या आर्य अष्टांगिक मार्गाची भावना करण्याचा उपदेश केलेला आहे. भिक्खूंना बोलले, भिक्षुणींना बोलले, भिक्खूंनो, भिक्षुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, लक्षपूर्वक ऐका, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका, मी तुमच्या दुःख मुक्तीचा मार्ग सांगत आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध? भिक्षुंनो, भिक्षुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका, मी तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे. म्हणजे बुद्धा काय म्हणतात? स्मृतिवान होऊन ऐका. असं बेहोशीमध्ये राहून ऐकाल फल होणार नाही, बेशुद्धीमध्ये राहून ऐकाल लाभ होणार नाही, फळ मिळणार नाही. स्मृतिवान राहून ऐका, जागृत होऊन ऐका, कारण हा तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे, माझ्या नाही. म्हणजे मी त्याचं आचरण करतोय, पण तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर भगवान बुद्धांनी असाच एका उपदेशाने सांगितलेला आहे, जो कोणी उपासक, जी कोणी उपासिका, जो कोणी भिक्खू भिक्षुणी किंवा जो आर्य श्रावक आहे बुद्धांचा, जो कोणी आर्य श्रावक किंवा आर्य श्राविका या अष्टांगिक मार्गाने संपन्न होते. ठीक आहे, जो कोणी या अष्टांगिक मार्गाने संपन्न होते, तो व्यक्ती त्याच जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिल्या पायरीला पार करत असतो, किंवा तो त्याच जीवनामध्ये त्याच्या धम्म चक्षु उत्पन्न होतो. धम्म चक्षु उत्पन्न होतो. चक्षु म्हणजे डोळे. हे दोन डोळे नाही बरं, कारण हे दोन डोळे असूनही खूप लोक अंधळे आहेत. दोन डोळे असूनही अनेक लोक अंधळे आहेत. अंधश्रद्धेमुळे अंधळे आहेत, अंधभक्तीमुळे अंध आहेत, देवभक्तीमुळे अंध झालेले आहेत. दोन डोळे असूनही भगवान बुद्ध प्रज्ञा चक्षु सांगतात. त्याला धम्म चक्षु म्हटलेला आहे. चक्षु म्हणजे डोळे. तिसरा डोळा म्हटला याला, तो नाही बरं तिसरा डोळा. ते कोणता डोळा? प्रज्ञाचक्षु. प्रज्ञाचक्षु. आपल्याला हा प्रज्ञाचक्षु उत्पन्न होतो कधी? कोणामध्ये प्रज्ञाचक्षु उत्पन्न होतो? जो कोणी या आर्य अष्टांगिक मार्गाने संपन्न होतो, त्यामध्ये धम्म चक्षु उत्पन्न होतो. तर हा धम्मचक्षु काय आहे? हा धम्मचक्षु काय आहे? आणि आर्य अष्टांगिक मार्गाने संपन्न होणं म्हणजे नेमकं काय होणं हे पण समजून घेतलं पाहिजे. रतन सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी याचा उपदेश केला. रतन सुत्त तुम्ही म्हणता का? याणी द भूतानी समागतानी म्हणता पठण करता तुम्ही? सुत्त पठण करता ना? या रतन सुत्तामध्ये एका कडव्यात भगवान बुद्धांनी या आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला. काय म्हणतात भगवान बुद्ध? 6 वत्स दस्सन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवन्ति सक्काय दिट्ठी विचिकिच्चितच्च सीलबद्धवापि यदत्ति किंचि चतुह पाये हिच विप्पमुत्तो छछाभिठानानि अभभ्वकान्तुम इदंपि बुद्धे रतनं पणितं एतेन सच्चेन सुवत्ति होती. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? गाथेचा अर्थ कधी वाचला का तुम्ही? याच्यानंतर जेव्हा कधी सुत्त पठण कराल तर त्या सुत्तांचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा वाचत चला, नाहीतर त्याला मंत्रोच्चाराचा दर्जा मिळतो. मंत्र आहेत, मंत्र बुद्धाचे मंत्र. हे बुद्धाचे मंत्र नाही हो, हे बुद्धाचे वचन आहेत. बुद्ध वचन आहे, पाली वचन आहे, मानवी जीवनाच्या दुःखमुक्तीचे वचन आहेत. त्याचा मराठीमध्ये पण अर्थ वाचत चला. काय म्हणतात भगवान बुद्ध?
या रत्नसूत्रामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ हे जे 3 रत्न आहे, हे 3 रत्न पूजनीय काय आहेत, अंजली करणीय काय आहेत, या रत्नांचा गुण गौरव केलेला आहे. त्यापैकी एतेन सच्च वज्जेन म्हणजे बुद्ध रत्नामध्ये हे ठाई आहेत, हे तत्व ठाई. कोणते? 6 वत्स दस्सन संपदाय. पाली शब्द आहे, एक एक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो. 6 वत्स, 6 वत्स म्हणजे साहसपूर्वक. साहस म्हणजे काय? धाडस, डेअरिंग करून. कारण धम्माचं आचरण करायला डेअरिंग लागते. हे सहज सोपं नाहीये. गल्लीमध्ये कोणी पण डेअरिंग करू शकते. धम्माचं आचरण करण्याची डेअरिंग करा. अशी डेअरिंग तर कोणी करते. शिव्या देण्याची डेअरिंग, हात वर करायची डेअरिंग, हे बाहू वर करायची डेअरिंग, दादागिरी करायची डेअरिंग आहे की नाही, गुंडेगिरी करायची डेअरिंग. अरे त्या डेअरिंगला काय करता? धम्माचं आचरण करण्याचं धाडस करा, धम्माचं आचरण करण्याचं साहस करा. बुद्ध म्हणतात 6 वत्स दस्सन संपदाय. जो कोणी आर्य श्रावक साहसपूर्वक म्हणजे डेअरिंगने, धाडसाने, निडर होऊन साहसपूर्वक 6 वत्स दस्सन, दस्सन म्हणजे दर्शन, दस्सन संपदाय त्या दर्शनाने संपन्न होतो. कोणतं दर्शन? हे आर्य अष्टांगिक मार्ग. दुसरं कोणतं दर्शन नाही. बुद्धिझम एकच दर्शन, एकच तत्व आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. 6 वत्स दस्सन म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं दर्शन तत्व. 6 वत्स दस्सन संपदाय. जो कोणी आर्य श्रावक, जी कोणी आर्य श्राविका साहसपूर्वक या आर्य अष्टांगिक मार्गाला म्हणजे या आर्य अष्टांगिक मार्गाने संपन्न होते. 6 वत्स दस्सन संपदाय. तयस्सु, तय, तय म्हणजे 3, तयस्सु म्हणजे 3. तयस्सु धम्मा जहिता भवंती. जहिता म्हणजे जळणे, नष्ट होणे. त्या आर्य श्रावकाचे किंवा त्या आर्य श्राविकेचे 3 तत्व हे नष्ट होतात. तत्व म्हणजे काय? इथे सांगितले दुःख मुक्तच्या मार्गातील अडथळे. ते असे अडथळे आहेत, 10 प्रकारचे अडथळे सांगितलेले आहे की जे अडथळे आहेत जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही, उलट तुम्हाला दुःखी करतात, दुःखी करतात, दुःखी करतात. असे 10 प्रकारचे अडथळे आहेत, स्पीड ब्रेकर्स आहेत, हिंड्रल्स आहेत. त्यालाच म्हणतात दुःखमुक्तीच्या मार्गातील 10 अडथळे किंवा 10 संयोजने. 10 संयोजने. या 10 संयोजनांना तोडत 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 तो आर्य श्रावक, आर्य श्राविका श्रोतापन्न होते, सकृदागामी होते, अनागामी होते, अर्हंत दुःखमुक्त होते. तर या गाथे सांगितलेलं आहे जो कोणी या जीवनामध्ये साहसपूर्वक आर्य अष्टांगिक मार्गाने संपन्न होतो, तयस्सु धम्मा जहिता भवंती. त्याचे 3 प्रकारचे हे दुःखमुक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होतात. किती अडथळे दूर होतात? 3 अडथळे. कोणते? सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छितच्च, शीलवत्तवापी यदत्थिक. हे ते 3 अडथळे आहेत. यदत्थिक किंची म्हणजे हेच ते 3 आहेत अडथळे. कोणते कोणते? पहिलं कोणतं? सक्काय दिठ्ठी. दुसरं विचिकिच्छितच्च किंवा विचिकिच्छा. तिसरं शीलवत्तवापी म्हणजे शीलवत्त परामर्श. हे 3 अडथळे दूर होतात. आणि ज्यावेळेस 3 अडथळे दूर होतात ना, त्यालाच म्हणतात त्याच्या धम्मचक्षु उत्पन्न झाला. म्हणजे त्याने या जीवनातील सुरुवातीचे 3 बंधन तोडले. पहिलं बंधन तोडलं कोणतं? सक्काय दिठ्ठी. पाली शब्द आहेत, एक एक शब्दाचा तुम्हाला अर्थ सांगतो मी. सक्काय दिठ्ठी, सकाय दिठ्ठी. दिठ्ठी म्हणजे दृष्टी. सकाय, सकाय, काय म्हणजे काया, आपली ही काया. आणि स म्हणजे सुंदर, की माझी काया सुंदर आहे अशा प्रकारची दृष्टी असणे, यालाच म्हणतात सक्काय दिठ्ठी. समजलं? सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? की तो व्यक्ती माझं शरीर आणि हे मी आहे
हे माझं आणि हे मी आहे, याला म्हणतात सक्काय दिट्ठी. लई मोठे बंधन आहे हे. जोपर्यंत आपलं हे मी आणि माझं हे जोपर्यंत बंधन तुटणार नाही ना, दुःख मुक्त होणार नाही. बघा, हे बंधन तुटलं पाहिजे अगोदर. आणि लोक या मी आणि माझं याच्यामुळे लोक जास्त दुःखी आहेत. बघा बघा बरं, तुम्ही चिंतन करा. जे लोक दुःखी आहेत ना, मी आणि माझं, मी आणि माझं. अरे पण इथे मी कुठे आहे, इथे माझं कुठे आहे? तुम्ही म्हणता ना हे मी आहे, हे मी आहे, हे माझं शरीर आहे, माझं आहे. तुमचं शरीर कुठे आलो हे? तुम्ही तुमच्या केसांना ऑर्डर द्या बरं. मी 80 वर्षाची झाली तरी पांढरं व्हायचं नाही. ऐकतात का केस तुमचं? आता ह्या म्हाताराई बसल्यावर बघा, अजून आता उदाहरण एक. तुम्ही तुमच्या दातांना ऑर्डर द्या बरं. मी 100 वर्षाची झाली तरी पडायचं नाही बरं, कारण 100व्या वर्षातून मला रविवार साजरा करायचा आहे. ऐकतात का दादा तुमचं? नाही ऐकत ना. कसं काय म्हणता बरं तुम्ही की माझं आहे म्हणून? अरे तर माझं काहीच नाही आहे. हे डोळे माझे नाही, नाक माझं नाही, तोंड माझं नाही, या शरीरावर माझा काहीच अधिकार नाही आहे. मग जे लोक माझं 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 याच्यामध्ये फसलेले आहे, अरे तो माणूस दुःखमुक्त कसा होईल? आणि मी आहे म्हणते. मी काय? हे मी आहे म्हणते. इथं मी कुठे आहे सांगा बरं? इथं मी कुठे आहे? आता मी धम्मानंद आहे. मी काय म्हणतो? मी धम्मानंद आहे. माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले. हे हात वेगळा केला, हे हृदय वेगळं केलं, पाय वेगळे केले, पोट वेगळं केलं, छाती वेगळी केली, तुकडे 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 केले. त्या तुकड्या तुकड्याने सांगा बरं धम्मानंद कुठे आहे? कुठे आहे? हे हात म्हणजे माझे धम्मानंद आहे का? पाय माझे धम्मानंद आहे का? हे डोळे म्हणजे धम्मानंद आहे का? हे केस धम्मानंद आहेत का? नाक धम्मानंद आहे का? नाही. अरे याच्यामध्ये, या शरीरामध्ये धम्मानंद असं कुठेच नाही आहे. मग का बरं आपण म्हणतो मी आहे, हे मी आहे, हे मी आहे? इथे बांधवांनो मी सुद्धा नाही आहे. आणि लोक त्याच्यामुळे दुखी आहेत. बघा, जे लोक या बंधनामध्ये अडकलेले आहे की मी आणि माझं, इतके लोक दुखी आहेत. बघा, विहार सुद्धा सुटत नाही, बुद्ध विहार सुद्धा सुटत नाही. आता हे विहार चांगलेच दिसत आहे, लोक पण चांगलेच आहेत. इथं कदाचित मी आणि माझं नसेल. माझा माईक, चाबी, माझी चाबी, माझा माईक आणि मी, माझं नावच घेतलं नाही म्हणतात. माझं नावच नाही. एका विहारामध्ये आमच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम ठेवला. तिघांची नावं खाली होते. आपले विनीत, आपल्या विनीत म्हणजे जे बारीक 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 असे नावं होते. किमान 150 लोकांची नावं होते. पत्रक गेल्याबरोबर भंतेजी कोणते येणार आहे ते नाही पाहत, पहिले याच्यामध्ये माझं नाव ऐकलं होतं. असं पाहतात त्या स्टेटस काय म्हणतात त्याला, ते असं भिंग्यानं पाहतात, माझं नाव आहे का म्हणतात. नाही टाकलं नाव की कार्यक्रम सगळा बिघडते. बघा, आणि असेच कार्यक्रम बिघडलेले आहेत विहारामध्ये. नागपूर पण काही नवीन नाहीये, सगळीकडे असंच चाललंय. बघा, हे नाव माझं, मी माझं, मी माझं, याच्यामुळे धम्म चळवळ अपयशी ठरत आहे. प्रत्येक विहारामध्ये हाच प्रॉब्लेम आहे, मी आणि माझं. दुसरं जर पुढे गेलं ना, दुसरं लई आली म्हणते पुढं, लई आली पुढे पुढे म्हणते, लई आली म्हणते पुढे पुढं, लई पुढे पुढे माईक घेते म्हणते, लई पुढे पुढे वंदना म्हणते. अरे साधुवाद द्या ना. जर कोणी भंतेजींना दान देत असेल तर साधुवाद द्या. वा वा वा, साधू साधू साधू, किती चांगली उपासिका आहे, भंतेजीला दान देत आहे. साधू साधू साधू, किती चांगला उपासक आहे, भंतेजींना दान देत आहे. साधुवाद द्या. बघा, साधुवाद द्या, पण द्वेष करू नका. बघा, तिटकारा करू नका. त्या सक्काय दिठ्ठीमध्ये राहू नका. मी आणि माझं याच्यातून बाहेर निघा. बघा, बाहेर निघा. कारण भगवान बुद्ध भिक्षूंना पण सांगतात की भिक्खूंनो, तुम्ही तुमच्या सक्काय दिठ्ठीतील माझं हे तर सोडलं, पण मी बाकी आहे ना. आमचं म्हणजे माझी आई सोडली, माझे बाप सोडले, माझे भाऊ, माझी बहीण, माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझं माझं हे तर सोडलं आम्ही, पण मी बाकी आहे ना आणखी. मी बाकी, त्या मीला जिंका म्हणतात भगवान बुद्ध. माझं तर सुटलं, पण मी बाकी आहे, त्या मीला जिंका. तर बघा, भगवान बुद्ध किती सुंदर पद्धती सांगतात की मानवी जीवनातील
दुःखमुक्तीच्या मार्गातील जे 10 संयोजने आहेत त्याच्यातील पहिला अडथळा आहे सक्काय दिट्टी, की माझं शरीर हे सुंदर आहे, माझं शरीर सुंदर आहे, माझं शरीर असंच नित्य राहू दे म्हणतात, नित्य राहू दे म्हणतात. बघा बरं, लहानसं बाळ, आज लहानसं बाळ आहे, लाड करावं वाटते. 30-20 वर्षानंतर तुम्ही लाड कराल का त्याला? एखाद्या बाळाला आपण कडेवरती घेतो, त्याला 25 वर्षात होऊ द्या बरं, घेता त्याला कडेवरती, त्याचा लाड येत नाही ना, त्याचा लाड येत नाही. का बरं? कारण त्याचं बालपण टिकून राहत नाही. हळूहळू तो तारुण्य येते, हळूहळू म्हणजे मध्यम वय येते, हळूहळू उतरतं वय येते, वृद्धापकाळ येतो, आजारी पडतो, मृत्यूला प्राप्त होतो. अरे सगळं बदलत चाललेलं आहे. इथं नित्य काहीच नाही आहे, सगळं अनित्य आहे, सगळं अनित्य आहे. पण इथे सक्काय दिट्टी हे किती मोठं बंधन आहे आपल्यामध्ये, जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाहीये. म्हणून बांधवांनो, या बंधनामध्ये राहू नका, या तोऱ्यामध्ये राहू नका, की माझ्यामुळे सगळं आहे, माझ्यामुळे काहीच नाही बघा, माझ्यामुळे सगळं होते. या तोऱ्यामध्ये राहू नका. आपण असलो काय नसलो काय, निसर्गाचे नियम थांबत नाहीत, तुमची वाट पाहत नाहीत, की थांब बेटा, हा पैसेवाला आहे, याला नंतर घेतो, आणि हा गरीब आहे, याला लवकर मारतो. असं निसर्ग भेद करत नाही. म्हणून स्वतःला जाणा. माझ्यातला म्हणजे जो दुःखमुक्तीचा अडथळा माझं आणि मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे पहिलं बंधन तुटते बघा, सक्काय दिट्ठी. दुसरं बंधन विचिकिच्छितच्च, म्हणजे विचिकिच्छा. विचिकिच्छा हा पण पाली शब्द आहे. किच्छा म्हणजे शंका, आणि विची म्हणजे विचित्र प्रकारची, विचित्र प्रकारची शंका, त्यालाच म्हणतात विचिकिच्छा. आता शंका कशावर घेतो बघा, हे सुद्धा बंधन आहे, दुःखमुक्त होऊ देत नाही. विचिकिच्छा. कोणती विचिकिच्छा? पहिली विचिकिच्छा असते बुद्धांवर शंका घेतो, धम्मावर शंका घेतो, संघावर पण शंका घेतो. एवढंच काय, आपल्या जीवनातील शीलावर शंका घेतो, दानावर शंका घेतो, शील पालनावर शंका घेतो. ध्यान करतो ना आपण विपස්සना, त्याच्यावर पण शंकाच घेतो बघा. करत काहीच नाही, दुसऱ्याला करू देत नाही, शंकाच घेतो. काय त्या बुद्ध विहारामध्ये, काय त्या बुद्धावर मिळतं? शंका. काय सांगितलं बुद्धानं? शंका. आणि धम्म आचरण करून काय तुमचं भलं होणार? शंका घेते. संघ कुठे आहे? संघ मला तर दिसत नाही कोणता संघ. शंकाच घेतात बघा. लय आले शील पालन करणारे शंका घेतात. म्हणजे काही काही लोकांचा बिझनेसच आहे बघा. स्वतः तर कधी विहारात येणार नाही, स्वतः कधी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवणार नाही, स्वतः कधी शील पालन करणार नाही, पण जे करतात ना त्यांच्यावर शंका घेतात बघा. त्यांच्यावर शंका घेतात. लय आहे म्हणते श्रद्धा, लई श्रद्धा आहे म्हणते. असं म्हणू म्हणू ते प्राणी, आता प्राणीच म्हणावं लागेल ना, माणसं थोडी आहे, प्राणीच आहेत बघा. हे सगळे विचिकिच्छा या बंधनामध्ये अडकलेले आहे. बुद्धांवर शंका घेतात बघा. अरे ज्या महामानवाने, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एवढे महाविद्वान महापुरुष, की त्यांची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. होऊ शकतो का? एवढी विद्वत्ता आहे का आपल्यामध्ये? आहे. त्याची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. मला सांगा, एवढा महाविद्वान बाबासाहेब आंबेडकर, सगळं जुनं, सगळं जे काही जुनं आहे, जुन्या चाली रीती रूढी परंपरा देव दान जे जे काही असेल जुनं, ते सगळं सोडतो आणि बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. तर विचार करा, काहीतरी बुद्धांमध्ये असेल ना, बुद्ध धम्मामध्ये काहीतरी चांगलं बघितलं असेल ना बाबासाहेबांनी. म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्धाला स्वीकार केला, धम्माला संघाला स्वीकार केलं. काहीतरी विचार करा ना, एवढा महापुरुष काय त्या लोकांची श्रद्धा होती. व ती पहिली पिढी अडाणी होती, पहिली पिढी, पण लई श्रद्धावान होती, व लई श्रद्धावान. ती 1956ची पिढी. बाबासाहेब चंद्रमती भंतेकडून दीक्षा घेतात, माईक समोर उभे ठाकतात आणि त्या बसलेल्या लाखो लोकांना म्हणतात, बांधवांनो, मी तर बौद्ध झालो, तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना बौद्ध व्हायचं आहे त्यांनी आपला एक हात वर करावा. त्या पिढीती श्रद्धा बघा, बाबासाहेबांवरती विश्वास बघा.
बाबासाहेब म्हणतात एक हात वर करा, लोकांनी दोन्ही हात वर केले. काय त्या लोकांचा विश्वास हो बाबासाहेबांवर. अंधळा माणूसही बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल ठेवेल, कारण विश्वास होता. हा जो माणूस आहे ना, हा जो महामानव आहे, हा महामानव जिथे कुठे आम्हाला घेऊन जाईल, ज्या कोणत्या धर्मात घेऊन जाईल, ते आमच्या कल्याणाचंच असेल. निश्चितपणे डोळे झाकून सुद्धा आम्ही सांगू शकतो हा विश्वास होता. बघा 1956च्या पिढीच्या 1956 मधले त्या पिढीची श्रद्धा बघा. ती न विचारता न शंका घेता, कोणती विचिकिच्छा नाही. बाबासाहेब म्हटले ना चला नागपूरला चला, बौद्ध बनायला चला. काय विश्वास होता हो, काय विश्वास होता. त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्या अज्ञानी लोकांमध्ये ज्ञान पेरलं. आज विज्ञानवादी युगात लोकांना आम्हाला अज्ञानी पाहायला मिळत आहेत. लोक अज्ञानी होत चाललेले आहेत, विचिकिच्छा घर चाललेली आहे. बांधवांनो, हा खूप मोठा म्हणजे अडथळा आहे. बाबासाहेबांवरती विश्वास ठेवा, बिलकुल शंका घेऊ नका. लोक तर बाबासाहेबांवर शंका घेतात हो, बाबासाहेबांवर शंका घेतात. काय म्हणतात माहित आहे का? एक उदाहरण नेहमी सांगतो, आता पण सांगतो. शंका कशी घेतात बाबासाहेबांवर? एवढे दीड शहाणे झाले का? तुमच्याकडे शब्द आहे का दीड शहाणा? दीड शहाणा, एक शहाणा असते, अर्ध डोकं कुठून येते माहित नाही. पण ते जे बाबासाहेबांनी जे 22 प्रतिज्ञा दिल्या ना म्हणे, ते त्याच्यातल्या ज्या 8 प्रतिज्ञा ना, सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा, ते द्यायला नव्हत्या पाहिजे म्हणे. म्हटलं का बरं? नाही म्हणे आज हे सर्व धर्म समभाव आहे म्हणे सगळीकडे, आपल्याला त्यांच्याकडे जावं लागते, ते आपल्याकडे येतात. म्हणे ते 22 प्रतिज्ञा बोलता येत नाही. म्हटलं बरं झालं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. जर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या नसत्या, तुम्हाला तर स्वातंत्र्यच मिळालं असतं. चालले तिकडेच, चालले तिकडेच. कोणी टाकळघाट, कोणी शिर्डी, कोणी अमक, कोणी ढमक, तिकडे चालले आणि आम्हालाच बोलले असते. कुठं म्हटले बाबासाहेब मी उपासना करणार नाही, अमक्या ढमक्याची उपासना? कुठं म्हटले बाबासाहेब? कुठं म्हटले बाबासाहेब मी अमुकाला देव मानणार नाही, उपासना करणार नाही? बरं झालं म्हटलं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, विशेषतः सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा दिल्या. आम्ही अधिकारानं तुम्हाला बोलू शकतो. हे बाबासाहेबाचा आदेश आहे, आदेशाचं पालन करा, आदेशाचं. इतकी लोक बघा शहाणे झाले, दीड शहाणे झाले. बांधवांनो, बाबासाहेब बोधिसत्व होते. बोधिसत्वाच्याही कार्यावर शंका घेऊ नका, बिलकुल शंका घेऊ नका. बघा बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी प्रमाण आहेत, म्हणून तर आपण बौद्ध झालो ना हो. तरी पण आपल्या मनामध्ये विचिकिच्छा आहे, आपल्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल शंका आहे, एका बोधिसत्वाबद्दल शंका आहे. किती मोठा अडथळा आहे बघा, मही मोठा अडथळा आहे. बांधवांनो, बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर बिलकुल शंका घेऊ नका. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती बिलकुल शंका घेऊ नका. बंद डोळ्यानं सुद्धा बाबासाहेबांवरती विश्वास ठेवा. अज्ञानी वेरी असेल ना तरी बाबासाहेबांवरती विश्वास ठेवा की हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. आणि आपल्या जीवनात तुमच्यापैकी पण सांगतो, जर कुणामध्ये विचिकिच्छा असेल, विचिकिच्छा असेल तर तुम्ही या जीवनात काय कोणत्याच जीवनामध्ये दुःखमुक्त होणार नाही जोपर्यंत विकार नष्ट होत नाही. बुद्धांवरती शंका, धम्मावरची शंका, संघावर असलेली शंका जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही दुःखमुक्त होऊ शकत नाही. म्हणून श्रद्धापूर्वक बुद्धांना, धम्माला, संघाला फॉलो करा, श्रद्धा उत्पन्न करा. कारण विचिकिच्छा जर नष्ट करायची असेल तर अनंत श्रद्धा भाव उत्पन्न करा. बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझं दुसरं कोणतंच शरणस्थान नाहीये. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे, धम्मो मे, संघो मे शरणं वरं, ते तेन सत्यवज्जेन हो तुमे जय मंगलम. हे सत्यवचन आहे आणि या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो, यावरती विश्वास ठेवा, श्रद्धा उत्पन्न करा. आणि श्रद्धा हे बल आहे की तुमच्यातली विचिकिच्छा नष्ट करू शकते. आणि एकदा काही श्रद्धा उत्पन्न झाली तिला कमी नका होऊ देऊ. एकतर बघा काही काही लोक एवढे भाग्य वगैरे आपण मानत नाही.
आपण असं म्हणूया अपुण्यवान. जिवंत मिळालं पण बुद्धाबद्दल त्यांच्या मनात श्रद्धाच नाहीये, धम्माबद्दल श्रद्धा नाही, संघाबद्दल श्रद्धा नाही. बघा बिचारे दुःख दुःख आणि दुःखच होत राहते बघा. म्हणून बांधवांनो, दुःखमुक्तीच्या मार्गातील हा दुसरा अडथळा आहे. कोणता? विचिकिच्छा, बुद्ध धम्म संघावरची शंका, हे अडथळा आहे. या अडथळा दूर होतो. कोणाचा? आपला म्हणजे कोणाचा? हो, सहा वत्स दस्सन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवंती. जो आर्य अष्टांगिक मार्गाच्या दर्शनाने संपन्न होतो, तयस्सु धम्मा जहिता भवंती. 3 प्रकारचे अडथळे दूर होतात. हे 2 अडथळे झाले. आणि तिसरा अडथळा आहे शीलं वत्त वापी यदत्थि किंची. शील वत्त परामर्श हा तिसरा अडथळा आहे. आणि याचा अर्थ होतो शील पालनाचा अहंकार, अंधश्रद्धा, मिथ्या दृष्टीमध्ये फसणे. त्यालाच म्हटलेलं आहे शील व्रत परामर्श. समजलं? अंधश्रद्धा, अंधभक्ती, लोक याच्यामध्ये फसलेले आहे. कारण त्यांना अजून माहीतच नाहीये, बाबा राहू द्या तुम्ही नंतर करा ते. यांना माहीतच नाहीये की जीवनामध्ये खरा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, जीवनामध्ये खरी दुःखमुक्ती कोणती आहे, हे तुम्हाला माहीतच नाहीये. लोक बिचारे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहेत. दुसऱ्यांचं दाऊ द्या हो, आपले लोक फसलेले आहेत शीलवत्त परामर्शामध्ये. आपले लोक हो. एवढा विज्ञानवादी धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला, तरी पण आपण शील व्रत परामर्शामध्ये फसलेले आहोत. सगळीकडे बघा अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. सगळीकडे आपल्या आजूबाजूला जिकडे बघाल तिकडं सगळीकडे अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्या दृष्टी आहे बघा. आपणही त्याच्यामध्ये फसलो. तुम्ही बस सकाळी उठा, टीव्ही ऑन करा. ते कोणतं चॅनल आहे? आस्था. कोणतं आहे? आस्था. आस्था चॅनल पाहता का तुम्ही? नका पाहू हो, नका पाहू. ते बकवास चॅनल 1 नंबरचं. आम्ही पाहतो, कधी कधी बघत असतो आम्ही. त्याच्यावर असं सकाळी सकाळी सुरू करा. ते महाराज येतो बघा, एक असा बसतो आणि म्हणतो, आपके राहू में केतु घुस गया, आपके बुध पे मंगल भारी हो गया, आपका राहू केतु खराब हो गया, सब दुखी दुख है. बिचारा टेन्शन येते. अरे खरंच का? खरंच का म्हणते? खरंच म्हणते राहू केतु खराब झाला? अगर आपके जीवन के दुख दर्द को दूर करना हो तो हमारे पास ये यंत्र है. इस यंत्र को अगर आप आपके घर के पूर्व दिशा में रखेंगे तो आपके सारे दुख दर्द दूर हो जाएंगे. बोलो बम बोलो, बोलता है बघा. खाली तो म्हणते नीचे दिए गए स्क्रीन के ऊपर नंबर पे होम डिलिव्हरी, म्हणजे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी. अरे बघा, एखादा अडाणी माणूस जर म्हणजे बुकिंग करत असेल तर ठीक आहे, आम्ही समजून घेऊ. अडाणी आहे बिचारा, बिचारा अडाणी आहे. शिकलेली लोक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ बुकिंग करायला लगेच बुकिंग आलं यंत्र की आपल्या पूर्व दिशेला ठेवून देतात. हा, अरे काय तुमच्या शिक्षणाचा फायदा हो? तुमच्या शिक्षणाचा फायदा काय? तुमच्या डॉक्टरकीचा, तुमच्या वकिलीगिरीचा, तुमच्या शास्त्रज्ञाचा काय फायदा? जे तुम्हाला अंधश्रद्धाळू बनवेल, जे तुम्हाला मिथ्या दृष्टीने घेऊन जाते, काय फायदा अशा शिक्षणाचा? अनेक लोक फसले आहेत बघा, अनेक लोक फसलेले आहेत या अंधश्रद्धेमध्ये. आपलेही लोक काय कमी नाही, आपले लोक कमी नाही बघा. कसं आहे, आपल्याकडे एक म्हणजे नियमच आहे, चमत्कार को नमस्कार. जिथं चमत्कार दिसला लगे लोक नमस्कार. चमत्कार को नमस्कार. एका आपल्या माणसाकडे आम्ही परिवाराकडे गेलो, एका नागपूरमध्ये एका परिवाराकडे गेलो आम्ही. भोजनदान झालं, आमचं सगळं झालं. बुद्ध मूर्ती ठेवली होती, बाबासाहेबांची पण मूर्ती ठेवली होती. माझी नजर गेली, बुद्ध मूर्तीच्या बाजूला एक छोटासा असा फोटो ठेवला होता. मला वाटलं बा गाडगे बाबांचा फोटो असेल. असं जवळ जाऊन पाहतो, असं पाहिलं बा छोटासा फोटो, एक भोंगडा माणूस, त्याच्या हातपाया बांधलेले असा आहे बघा. कोण आहे हा? म्हणते म्हणे हा वित्तू बाबा आहे म्हणे, टाकडघाटचा. अरे म्हटलं हे शीलबद्ध परामर्शाची लोक आहेत, म्हटलं हे प्रज्ञाहीन लोक आहेत,
हे सगळी प्रज्ञा संपलेले लोक आहेत. म्हटलं वित्तू बाबा हाय म्हणते आपल्या टाकळ घाटचा वित्तू बाबा. म्हटलं काय केलं त्यानं? काही नाही म्हणे भंतेजी. वित्तू बाबा चमत्कारिक होता. तो शिव्या द्यायचा, दगड मारायचं, सगळं भलं भलं व्हायचं. दगड मार मला आम्ही मारू का दगड आता? हा, बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं विज्ञान शिकवलं आणि विज्ञानमध्ये युगात तुम्ही अज्ञानात चालले, शीलबद्ध परामर्शामध्ये चालले. म्हटलं वा, म्हटलं कमाल झाली. आणि गाणे पण सुरू झाले, उद्धरली कोटी कुळे वित्तू तुझ्या जन्मामुळे. काय खरं, उद्धरली कोठी कुळे वित्तू तुझ्या जन्मामुळे. म्हटलं त्या टाकळ घाटला जाणारे जे जे लोक आहेत बुद्धाच्या नावानं, ते जे जातात त्या पूजा करायला, ते सगळे लोक प्रज्ञाहीन लोक आहेत. प्रज्ञा नाहीये त्यांच्यामध्ये, शहाणपणा नाहीये. श्रद्धा अंधश्रद्धा काय आहे, सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी काय आहे अजूनही समजली नाही. मला म्हणायचंय तुमच्या शिक्षणाचा फायदा काय तुम्हाला झाला, की जे शिक्षण तुम्हाला अंधश्रद्धाळू बनवते. हजारो वर्ष बाबा बुवा याच्यामध्ये गेले, आपण आपली पिढी सुद्धा याच दुःखामध्ये नेत आहोत. बघा, शीलबद्ध परामर्श हा तुमच्या जीवनातला मोठा अडथळा आहे, मोठा अडथळा आहे. बघा, म्हणून याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. बाबासाहेब आंबेडकराला बैमान होणारे लोक तिथे जाऊन बघा असे कार्य करतात. त्या अमरावतीमध्ये पण एक बाबा असा जन्मास आला. कोणी अमरावतीत आहे? कोणी? काय नाव त्याचं? गुणवंत बाबा आहे बघा. तिकडे जिकडे बघा तिकडे तोच गुणवंत बाबा, जिकडे जाऊ तिकडे तोच गुणवंत बाबा. सगळे प्रज्ञाहीन लोक होत चाललेले आहेत. पण बुद्ध तुम्हाला प्रज्ञावान बनवतात, आपण प्रज्ञाहीन होत चाललो. बुद्ध तुम्हाला दुःख मुक्तीच्या मार्गातून बाहेर येण्यासाठी सांगतात, आपण आणखीन दुखी होत चाललो, आणखीन दुखी होत चाललो. जर टाकळ घाटचा प्रकार बंद झाला नाही तर बघा, खरंच सांगतो, येणारी पिढी नागपूरमध्ये लोकांना दूषण लावेल. एक दिवस असा येईल की त्या टाकळ घाटमध्ये वित्तू बाबाची बौद्धांची सैलानी जत्रा भरेल. बघा, ते बुलढाण्यामध्ये एक सैलानी यात्रा भरते ना, पागल लोक जातात, लोळणारे लोक, केस सोडलेले लोक, हा हू करणारे लोक, सगळे पागल लोक. बौद्धांची सैलानी जत्रा भरणार एक दिवस, आणि ती पिढी माफ करणार नाही. बघा, तुम्हाला ती पिढी माफ करणार नाही. ती पिढी म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष करून आपल्याला हा विज्ञानवादी बुद्ध दिला, परंतु आमच्या मागच्या पिढीनं त्या बुद्धाचा छेद केला, त्या बुद्धाला हरवलं आणि पुन्हा आम्हाला त्याच जुन्या चाली रीती रूढी परंपरेमध्ये आणून फसवलं. पिढी माफ करणार नाही, दूषण लावेल बघा आपल्याला. म्हणून विचार करा, आपली किती मोठी जबाबदारी आहे. आपण जर या शीलवत्त परामर्शेमध्ये फसले असाल ना, लवकरात लवकर बाहेर निघा. बघा, तुम्ही जर मायबाप म्हणून तुम्ही जर त्याच्यात फसले, तुमच्या मागे मागे तुमचे पोरं जातील, त्यांच्या मागे मागे त्यांची पोरं जातील. म्हणजे आपल्यापासून सगळी पिढीच पिढी आपण अंधश्रद्धाळू बनवत आहोत. बघा, पिढी माफ करणार नाही. म्हणून बांधवांनो, शीलवत्त परामर्श या बंधनातून दूर निघा. अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी याच्यातून बाहेर या. ब्लाइंड फेथ मधून बाहेर निघा. विज्ञानवादी बना, बुद्धी सुसंगत बना, तर्कवादी बना, बुद्धिवादी बना. काय चांगलं काय वाईट हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय केल्यानं माझं भलं होईल आणि काय केल्यानं माझी अधोगती होईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. या गाथेत सांगितलेलं आहे, विचिकिच्छा सहावस्स दस्सन संपदाय तयस्सु धम्मा जहिता भवंती सक्काय दिठ्ठी विचिकिच्चितच्च शीलबत्त वापी यदत्थि किंची. जो कोणी आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो, ज्याला निब्बाणाचा मार्ग म्हटलेला आहे, त्याला त्याच्या जीवनात 3 बंधन तुटतात. कोणती कोणती? पहिलं विचिकिच्छा, दुसरं पहिलं सक्काय दिठ्ठी, दुसरं विचिकिच्छा, तिसरं शीलवत्त परामर्श. हे 3 बंधन तुटतात. या जीवनात 3 बंधन तुटले म्हणजे तुमचं मन या बंधनातून मुक्त झालं रे झालं, तुमच्या चक्षु उत्पन्न होतो, त्यालाच म्हणतात प्रज्ञाचक्षु. समजलं? आणि प्रज्ञाचक्षु उत्पन्न झाला की बरोबर तुम्हाला समजते की या जीवनामध्ये सक्काय दिठ्ठी तुटली, हे जीवन अनित्य आहे हे तुम्हाला समजून येते.
बुद्ध धम्म संघामध्ये विचिकिच्छा तुटली, श्रद्धा उत्पन्न होते आणि अंधश्रद्धा, मिथ्या दृष्टी, शीलबद्ध परामर्श तुटलं, विज्ञान उत्पन्न होते. बघा, 3 बंधन तुटतात. तयस्सु धम्मा जहिता भवन्ति, सक्काय दिट्ठी विचिकिच्चितच्च शीलबद्ध वापी यदच्चिकिंची चतुह पाये हीच विप्पमुत्तो. चतुअपाये ही 4 प्रकारची अपायगती सांगितलेली आहे. मृत्यूच्या नंतर त्याला नरक गती म्हणतात. साहित्य सांगितलेलं आहे चतुअपाये हीच विप्पमुत्तो. जर तो धम्मचक्षुवान झाला ना, तर जेव्हा तो मरण पावेल, तर मेल्यानंतर त्याला 4 प्रकारच्या अपाय गतीपासून मुक्तता मिळते. 4 प्रकारची अपाय गती आहे. त्याला पशुयोनी म्हणतात, तिरच्छन योनी म्हणतात, नरक योनी म्हणतात, राक्षस योनी म्हणतात. मृत्यूच्या नंतर ही दुर्गती आहे 4 प्रकारच्या. तर आपण या जीवनामध्ये जर धम्मचक्षु उत्पन्न केला, तर किमान मृत्यूनंतर या 4 प्रकारच्या अपाय गतीपासून तो वाचतो. चतुअपायेही च विप्पमुत्तो छछाभिठानानि अभब्बोकांतुम. छ म्हणजे 6, किमान त्याच्याकडून त्या जीवनामध्ये छछाभी 6 प्रकारचे पाप कर्म घडत नाही. किती? 6 प्रकारचे पाप कर्म घडत नाही. पहिलं पाप कर्म, आत्महत्या करत नाही. असा व्यक्ती कधीच जीवनात आत्महत्या करणार नाही. जो प्रज्ञावान झाला, ज्याने 3 बंधनं तोडले, तो आत्महत्या करत नाही, आईची हत्या करत नाही, वडिलांची हत्या करत नाही. त्यानंतर जे श्रमण असतात, श्रमणांची हत्या करत नाही, अरहंताची हत्या करत नाही आणि भगवान बुद्धांचं रक्त काढत नाही. अशा 6 प्रकारच्या पाप कर्मांपासून तो मुक्त राहतो. छछाभिठानानि अभब्बोकांतुम इदंपि बुद्धे रत्नं पणितं. हे बुद्धाचं रत्न आहे. हे बुद्धाचं रत्न आहे. बघा, एवढं महान सर्वश्रेष्ठ रत्न आहे. इदंपि बुद्धे रत्नं पणितं. एवढं रत्न आहे बघा. म्हणून तर म्हणतो आपण, एतेन सच्चेन सुवत्ती होतु. या सत्य वचनाने तुझं मंगल हो, तुझं कल्याण हो. तर बांधवांनो, हे बुद्ध रत्न समजून घ्या, आर्य अष्टांगिक मार्गाला समजून घ्या आणि या जीवनाचंही महत्व समजून घ्या. त्यामुळे किमान दुःखमुक्तीच्या मार्गातील ते 10 अडथळे आहेत. श्रोता, आपण सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, राग, पटिक, रूपराग, अरूपराग, उद्धच्च, अविद्या, हे काही 10 प्रकारचे बंधन आहेत. किमान या जीवनात तरी सुरुवातीचे 3 बंधन तोडण्याचा प्रयत्न करा हो. बाकी पुढचं पुढे बघू, पण किमान 3 बंधन तोडा. म्हणजे 3 बंधन तुटले की त्याला दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिली अवस्था प्राप्त होते. त्याला म्हणतात श्रोतापन्न. श्रोत म्हणजे प्रवाह, पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. आपण म्हणतो का स्थानापन्न म्हणतो ना, पन्न म्हणजे प्रतिष्ठित स्थानावरती. तसं दुःखमुक्तीचा हा श्रोत आहे, मार्ग आहे. तो व्यक्ती आता 3 बंधन तुटले, तो श्रोता त्याच्यात पन्न झाला, म्हणजे दुःख मुक्तीच्या मार्गात प्रतिष्ठित झाला. आता मात्र तो पुन्हा त्या बंधनात पडणार नाही. जिथे कुठे उत्पन्न होईल तो सुगतीलाच उत्पन्न होईल. तिथे ध्यान, मनन, चिंतन करून सकृदागामी होईल, अनागामी होईल आणि पुढे अरहंत दुःखमुक्त होईल. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर बाकीच्या बंधनांचं स्पष्टीकरण करता येणार नाही. आमचं सर्च रिसर्च नावाने YouTube चॅनल आहे. ज्यांना कुणाला हे 10 प्रकारचे बंधन काय आहेत, कोणत्या कोणत्या अवस्थेत कोणती बंधनं तुटतात, या सगळ्याला अगदी सविस्तरपणे आम्ही प्रवचन मालिकेच्या अंतर्गत सांगितलेला आहे. तर आशा आहे आपण सर्वांनी हा सगळा विषय व्यवस्थितरित्या समजून घेतला पाहिजे. सर्च रिसर्च YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यावर असलेली विविध जे प्रवचनं आहेत, हे 10 प्रकारची संयोजने, 37 बोधिपाक्षीय धम्म, बुद्ध धम्म संघवंदना, बुद्ध पूजा, याचा संपूर्ण सविस्तर वर्णन, हे सगळ्या विषयांवरती खूप सुंदर सुंदर प्रवचन सर्च रिसर्च या YouTube चॅनलला आपण सर्वांनी नक्की ऐकावी. हे चॅनल सबस्क्राईब करावं एवढं आपल्या सर्वांना सांगतो. पुनश्च एकदा पावा बुद्ध विहारातील संबंधित संपूर्ण समिती, व्यवस्थापन समिती, महिला मंडळ, चोखांद्रे परिवार आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो.